कल्पांते सरेना मनोहिता त्यांची दास पुढे यास उरेना विठ्ठल. प्राप्त प्रसंगी प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला अभंग. संत श्रीमंत वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबराया या अभंगामध्ये संतांचं महत्व सांगणार आहे. संतांच्या सानिध्यामध्ये काय लाभ असतो, संतांच्या सानिध्यामध्ये काय सुख असतं ते तुकोबराया आजच्या या अभंगामध्ये सांगतात. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय म्हणजे असा, या सावळी या ग्रामामध्ये आणि बाळूमामाच्या पवित्र, ही बाळूमामाची जागा आहे की कसं आहे ना, बर. आणि अशा ह्या पवित्र ठिकाणी एवढा 8 स्वामी महाराज एकदम कार्यक्रम करणं एवढं सोपं नाही बरं का. गावाने 8 महिनाभर झटतात तरी कशाला काय नाही, पण एका दिवसात केला ही त्यांची बाळूमामाचीच कृपा म्हणावं. त्याला बघा, बाळूमामाची ज्याच्यावर कृपा आहे ना त्याला कुठेही कमी पडणार. इथंच नाही, कुठलाही कार्यक्रम त्यांच्या नावावर करा, बाळूमामाच्या कार्यक्रमात कधीच कमी पडणार नाही, लक्षात ठेवा. नुसतं बाळूमामाचं नाव जरी घेतलं ना तर तुमचं कार्य पूर्ण होतो. विठ्ठला आता हे काही कार्यक्रम एवढा नक्की होता, योगायोग झालेला आहे. बाळूमामाच्या वारीला गेली बरं का. आता काय 4-5 जण घेतले का काय 10-12 जण घेतले त्यांनाच म्हणलं आता कोणाच्या घरी कोण जावं, तर सगळे एकत्र केल्याला जमणार आहे का ना. आणि एवढ्या उन्हात आले महाराजच्या गावाला आमच्या जुन्याला तारी द्यायला, उन्हाच्या पाड्या 2 वाजता बर का. कारण का भक्ती ही फार वेगळी आहे. ज्याला खरी भक्ती कळाली ना, ज्याला खरं प्रेम करतो त्याला ऊन लागत नाही, त्याला भूक लागत नाही, त्याचा विसर पडतो. आणि खरी परमार्थाची जी पायरी आहे ना, आधी आपल्यालाच काय पडा, विसर पडा. विषय विसर पडला
घर पडला निशेष अंगी ब्रह्मरस सावला माझी मद झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वैवातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा ओम नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा ओम नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती ओम नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती पंढरीच्या दीन पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जगद्गुरु तुकोबराया खूप छान अभंग आहे बरं का महाराज. सांगायसारखं बी आहे ऐकायसारखं बी आहे पण आपले केस तर सुटायचे आला सरे ना वाजली की आता काय करायचं. एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे बघा. 11च्या पुढे गेल्यावर काय म्हणतात बरळती असं की कसं होतं मग बरळती 11च्या पुढे कीर्तन 11च्या नंतर बाळूमामा. तर असं आपल्या बाळूमामाचा सदा सर्वदा योग तुझा धरावा तुझे कारणी देह मन पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मानवी
बाळमामापाशी सगळं समान आहे बरं का. कुण्याही तीर्थात नाही, कुण्याही देवापाशी नाही, कुण्याही साधूपाशी समान भाव असला तरी एक बाळमामापाशी. इथं डोळीत जमवतच नाही आणि डोळीत केला त्याचं कधीच बरोबर नाही. बाळूमामा आधी सराप देतात, नंतर आशीर्वाद देतात बरं का. बाळूमामा काय करतात, आधी सराप देतात आणि नंतर आशीर्वाद देतात, लक्षात ठेवा. बाळूमामापाशी हे बी म्हणणं आहे ना, बाळूमामाची चांगली नीती का म्हणाऱ्याची किती नीती सत्यातली एकतर ताट जाते का बाळूमामाचं? तुमच्या गावात नाही वाटायला नाही का? असं आहे का? आमच्या इकडे नाही, एक ताट जात नाही. आणि नेला तर त्यानं ध्यान ठेवून आणला तर बरं आहे, नाही तर त्याच्या घरी खुसखुस करत बाळूमामाचा रस्त्यात येतोय. एवढं सोपं नाही बाळूमामा. बाळूमामा हा सर्वांवर समप्रेम करणार आहे. त्याच्याजवळ जात नाही, त्याच्याकडे धर्म नाही, काय सर्वा घटी राम सगळ्यामध्ये बोलू नका बरं का. बोलल्याची मध्ये कीर्तन सुरू जाते. विठ्ठल विठ्ठल काही जास्त कीर्तन करणार नाही, थोडंच करणार आहे. आणि अभंगाची माझी एक असं संगती आहे, मला अभंगाशिवाय बोलू वाटत नाही. आणि खरं वारकऱ्याचं महाराज लोकांचा हा विषय आहे. कारण का जो अभंग घेतो ना त्याच्याशी बोलावं, त्याच्याशी समर्पित व्हावं, त्याच्याशी एकरूप व्हावं, त्याला महाराज म्हणावं. महाराज अभंग घेतला तर थोबा रुक्माईपर्यंत कोणालाच कळणार काय काय सांगते त्यालाच माहिती. त्याच्याची ध्यानाची ते सांगत राहतो. तुकाराम महाराजाचा अभंग तसाच राहतो. विठ्ठल हेतू एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. संगती लावून घ्या बरं का, मी सांगतो. कधी याच्यावर तुम्ही कीर्तन ऐकलं असाल किंवा नसाल तरी तुम्हाला या अभंगाची संगती सूत्र लावून देतो एकदम मस्त पैकी. पण बोलू नका बरं का. तुम्हाला बाळूमामाची आणि माझी शपथ आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज काय म्हणतात, म्हणविता त्यांची दास पुढे आस उरेना. कृपा दान केली संथी कल्पांती सरेना. तुका म्हणे संत शिवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. असल्याचा अन्वय तुम्हाला लावून देतो बरं का. अन्वय बी असावं, संगती असावं आणि सूत्र असावं तर कीर्तन करा. कल्पांतीही सरेना उत्तम. लक्षात ठेवा बरं का. सूत्र कसं सांग, संगती कशी आहे. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम बर का. म्हणविता त्यांचे दास पुढे आस पुरेना. कळतंय ना माझं बोलून. कृपा दान केले संती कल्पांतीही सरेना उत्तम. सरेना
उत्तम. उरेना उत्तम. उरेना उत्तम. उरेना सरेना उत्तम. काय उत्तम हेच कळलं पाहिजे विठ्ठला. महाराज म्हणतात लाभ पायी उत्तम. संतांच्या पायावर लाभ आहे, पण कोणता लाभ आहे? उत्तम आहे. उत्तम आपण एक पॉइंट ठेवायचा बरं का, शेवटच्या टोकपर्यंत हा उत्तम आहे. लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास. काय म्हणले? म्हणविता त्यांचे दास उरे आस उरेना. काय उरेना? आस उरेना का दुःख उरेना का आयुष्य उरेना. सरे काय? काय सरे? सरे उत्तम. उरेना उत्तम. काय सरे ना? माणसाचं काय सरावं? मी काय तुम्हाला गोष्टी सांगायला नाही बरं का. गोष्टी सांगायसाठी मग दुसरा महाराज आणावा लागेल तुम्हाला. विषयाला महाराज म्हणतात संतांच्या पायावर काय असावा? विश्वास. हेच म्हणजे काही श्वास आहे. हेतू एक संतांठाई लाभ पायी उत्तम. बर, लाभाचे किती प्रकार आहेत? लाभाचे लाभ किती प्रकारचे आहेत? लाभ पायी चांगला म्हणले का? लाभ पायी बरा असं म्हणले का? लाभ पायी उत्तम. अधिकारी किती आहेत? म्हणा कसं बोला जमला नाही. संतांच्या पायावर ज्याचा विश्वास आहे, विश्वास हा खरा आहे बर का. विश्वास काय माहिती? विश्वासाला जन्म नाही बर का. विश्वास हा अजन्म तत्व आहे. विश्वासाला जन्म आहे का? श्रद्धा जन्माला येते बर का. श्रद्धा कधी तुमचं माझं नाही पटलं ना, श्रद्धा कमी होते. पार्वती जन्माला येते, पण शंकर जन्माला आला का? कोणी सांगाल का? शंकराच्या बापाचं नाव माहिती आहे का कुणाला? एवढ्यात कोणी सांगा. शंकराच्या बापाचं नाव माहिती? शंकर हे अजन्म तत्व आहे. कसा? विश्वास हा अजन्म आहे, त्याचा जन्म नाही. श्रद्धा ही पार्वती आहे आणि विश्वास हा शंकर आहे. आणि हा विश्वास कुठे आहे? संतांच्या ठिकाणी आहे, बाळूमामाच्या ठिकाणी आहे. बाळूमामाच्या ठिकाणी श्रद्धा ठेवून मेंढ्या वळतात का नाही? 6-6 महिने मेंढ्या वळ्या जातात. श्रद्धा ठेवता, विश्वास ठेवून जातात का कर्म ना गेले घरी होऊन जातात? गेले ना कधी मेंढ्या वळायला? हा, मेंढ्या वळले नाहीत का? आता आले तर वळा दुसऱ्या बाजूला. विठ्ठला लाभ
चांगला म्हणला नाही, लाभ बरा म्हणला नाही. लाभाचे 3 प्रकार आहेत. एक चांगला आहे, एक बरा आहे आणि दुसरा उत्तम आहे. एकाची बायको बिमार झाली. बिमार झाल्याच्या नंतर त्याला दवाखान्यामध्ये लागू लागते किती? 1,000 रुपये. 1,000 रुपये झाल्याच्या नंतर आमच्या महाराजाकडे गेले. म्हणून महाराज मित्र खास तारगाड्याच्या वेळी का तुमच्या बाळूमामाचा कार्यक्रम आले आणि त्यांच्याकडे गेले आणि म्हणतात, म्हणून महाराज आमची मंडळी आजारी आहे आणि मला 1,000 रुपये लागतात बघा. लाभ सांगू लागलो तुम्हाला, मी दुसरं काही सांगणार तुम्हाला. महाराज म्हणले आता एवढे तर माझ्याकडे नाही आणि मी तुम्हाला देणार नाही का, तर माझ्याकडे 200 रुपये मी देईन. अरे याच्यापेक्षा नाही. आणि ते बी मला हप्ता भरायचे. आता ते बचत गटाचे चालू आहे बघा. वगैरे आहेत का नाही काय माहित, पण आमच्याकडे जोरात आहे ते काम आहेत ना. हा त्यांनी मला बरं 200 तर 200 हा कोणता लाभ आहे? बरं बाबा 200 तर हा बरा आहे. कोणी शेजारी बसले त्या मित्राकडे गेला, त्यालाही सांगितलं महाराज मला 1,000 लागतात. त्याने म्हणला महाराज मला उद्या की नाही लय मोठं काम आहे, पण तुम्हाला याच्यापेक्षा हे लय मोठं काम आहे का, माझ्याकडे 500 रुपये बरं का. मी तुम्हाला काय करीन 500 रुपये देईन, पण मला सोमवारी द्यावा लागतं. तुमच्या मग मुकरांबाचा बाजार कधी? शुक्रवारी. मला शुक्रवारी मात्र द्यावा लागतं. ठीक आहे. हा कोणता लाभ आहे? एक बरा झाला आणि एक चांगला झाला. पण बरा झाला 200 मिळाले, चांगला झाला 500 मिळाले. पण पुढे गेला आमच्या मर्दांच्या मस्तकाकडे, ते फार जीवलग मित्र, पण मामा सारख्याकडे गेले आणि ते सांगितले मला 1,000 लागतात. म्हणजे काय अडचण आहे? याच्यापेक्षा आता मित्राला मदत कधी करायची? तुम्ही काय करा म्हणजे, तुम्ही गाई दिसता, गडबड दिसता, चहा प्या, नाश्ता करा. तिने माझी ठेवली किती? 1,000. त्यांनी दिली किती? 5,000. 5,000 दिले आणि जाता जाता सांगतो 5,000 दिले, पण मी मरेपर्यंत ते काही मला पैसे परत द्यायचे. हा कोणता लाभ आहे? कारण काय हाची लाभ हे तो एक संताट आहे, लाभ पायी उत्तम उत्तम लाभ आहे. देत नाही. साधू देतात पण ते कधी मागवत देतात. साधू कोणाला चार्ज लावला ज्ञानोबा आहे? महाराज लोकांनी लावलाय, साधू संतांनी लावलाय का? एका कीर्तनाची किती घेतात महाराज? तुम्ही जाते की नाही कीर्तनात? नाही वाटत जाते. किती घेता? बरं विचार. साधूकडे गेला ना, साधू देतात. कसं देतात? त्याचं गणित आहे का? या संताचे दे
या या संतांचे दिनी, संतांचं दिन असं आहे महाराज. कल्पतरुनी दुनी परिसा परिसा आघात दे, चिंतामणी ठिंगणा असं दिन आहे. तर हा लाभ कुठे आहे? तर अभंगाचा पहिले आपल्याला एकच कमी पडला आहे बघा ना, कीर्तनच जमला. कारण का इथे एक तर
ओपन जागा असल्यामुळं मृदंगाला जर थोडा एक माईक असता कीर्तनच कीर्तन झाला होता. विठ्ठला हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. हे आणि तो एवढे थोडी करीत बसणार माझ्याकडे वेळच नाही आता. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांची दास पुढे आस पुढे महाराज काय म्हणतात काय वा म्हणले म्हणविता त्यांची दास पुढे आस पुढे महाराज सेवक होणं अवघड आहे हो. बर का सेवा करण्यासाठी सेवक होणं अवघड आहे. सेवक व्हावं का सेवा करावी नेमकं काय व्हावं. म्हणजे सेवक व्हावा पण सेवक कसा असावा. विठ्ठला विठ्ठला सेवक कसा असावा. सेवक शहाणा असावा ज्ञानी असावा का अज्ञानी असावा. सेवक कसा असावा. सेवक कोणाला म्हणावं. सेवकाचे प्रकार माऊलीने सांगतात. तनो मनो जिरे चरणाशी लाघावे अगरवता करावी दास्य सको. ज्ञानोबा सांगतात सेवक कशी करावी. बाळू मामाची सेवा मेंढरवळून आली म्हणून करू नका. बाळू मामाला गेलो म्हणून करू नका बर का. केलं म्हणलं का गेलं. तनाने मनाने. तन म्हणजे काय. तन म्हणजे स्थूल आहे. मन म्हणजे सूक्ष्म आहे. स्थूल देहाने सूक्ष्म देहाने कारण देहाने महाकारण देह त्या चारी देहाच्या पलीकडे गेल्याच्या नंतर खरी भक्ती आहे सेवा. बर का. नुसते मेंढ्यावाल्याने सेवा नाही बरं का. म्हणून मला तुम्हाला देणार आहे मेंढ्यावाल्या. तन म्हणण्यामध्ये स्थूल आहे आणि मन म्हणण्यामध्ये सूक्ष्म आहे. मोरोनिया वाट असं सूत्र पाहिजे बरं का. तेव्हा कीर्तन राहत. स्थूल म्हणजेच सूक्ष्म आहे. काय मोडायची कोणची वाट मोडायची आणि मग मेंढ्या वळायच्या. बाळू मामाच्या मेंढ्या वळायच्या पण मोरोनिया वाट
सूक्ष्म दुस्तर मग केला राजमार्ग असा मोठा राजमार्ग. आता हा नांदेड बिदर झाला बघा, हा राजमार्गच आहे. केला राजमार्ग चालायचा काही वाटा बर का, काही वाटाने फोर व्हीलर जाते, काही वाटाने टू व्हीलर जाते, काही वाटाने सायकल जाते, काही वाटाने माणूस जातो, काही वाटाने गाडी जाते. आता तिथून जायचं आहे मला आणि तिथून आम्हाला बाळूमामांच्या मेंढ्या पलीकडे काढायच्या. मग करायचं काय? मुंबई महामार्ग कोणी दाखवला? कोणी दाखवलाय? घेते नाही कणाऱ्या घाटात महाराज धनगरांनी दाखवलाय हो, मेंढ्या चारण्याने. म्हणजे तो एवढा अवघड घाट दाखवून देणारा कोण होता? तन म्हणणे म्हणजे स्थूल आलेले आहे आणि मन म्हणणे म्हणजे सूक्ष्म आहे. आता सूक्ष्म देहात काय आहे आणि स्थूल देहात काय? स्थूल सूक्ष्म कारण महाकारण याची वृत्ती निवृत्त होण्यासाठी, परब्रह्माला प्राप्त होण्यासाठी आणि त्या देवाशी एक रूप होण्यासाठी खरं कणाची गरज आहे. हेतून कसंता तिथं जर तुम्हाला जायचं असेल तर संतांच्या पायापाशी या. निस्ते महाराज म्हणून फिरू नका बरं का. हा एक महाराजाला कीर्तन करायला आणि वार करायला भ्रम आहे, हे डोक्यातून काढा. ज्या वेळेला तुम्हाला स्वतःच्या स्वरूपाची आत्मस्वरूपाची ओळख होईल, आत्मस्वरूपाच्या परमानंदामध्ये जाऊन तुम्ही भजन करताना त्यावेळेला खरा परमानंद आहे. मोडून या वाटा मोडल्या सूक्ष्म मधुस्तर गेला राज्यभार साधे राज्य मार्ग आहे. हा मार्ग फक्त साधू संतापाशीच आहे बरं का. संतांच्या पायापासून जर बाजूला जातात तर काही मिळणार बरं का. कुत्रे कधी साधू पशी जात? जनावर गेले का साधू? साधू कडनं जाणारे कोण आहेत? त्यांच्या जीवनात काय? महाराज म्हणले हो, तुम्ही भागवत काढून बघा, एक नाती भाव मला 21व्या अध्यायामध्ये होऊया. मनुष्य देहे परम पावन पाहुनी न साधे ब्रह्मज्ञान तो लांडाग्रत वजान पुच्छेवी न दुपारी. हा 2 पायाचाही गाढव आहे बरं का. काय करावं? गंध लावतोय, माळ घालतोय, पंढरीची वारी करतो बरं का. सकाळी काकडा करतो, संध्याकाळी हरिपाठ करतो, येता येता दुसऱ्याच्या बांधाचं गवत घेऊन येतो. काकड्याला मजा नाही, हरिपाठ करून काय अर्थ आहे? पहाटे हरिपाठ करायचं आणि येता येता दुसऱ्याच्या बांधाचं गवत कापून आणायचं. कोणता हरिपाठ आहे तुझं? त्याला हरिपाठ म्हणतात. हरीचं पाठ नाही तर हरिगड पाठ आहे. पुढे पाटण मागे का येऊ केलं. तुमच्या शान जरी पिढ्या गेले ना, तुम्हाला कधी माऊली माफ करणार नाही. उलट पदरात पाप होईल. अरे हरिपाठ करा तर त्या हरीची सभा टिकवा.
हरी तुम्हाला या विश्वामध्ये भरलेला पाहिजे. मग तुम्ही काय म्हणता? बाळूमामाच्या कार्यक्रमाला जाताना कुठं जाताना बघा आणि काय म्हणतात? नमः शिवाय नमः शिवाय मामा नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय मेंढे माऊली म्हणतात की मेंढे माऊली नमः शिवाय. बरोबर. आता तुम्ही मेंढेची सेवा केली का बाळूमामाची केली? धनगरेकडे अनेक मेंढे आहेत. कळलं का नाही कळलं? दुसऱ्या भाषेत सांगू का? मला तसं 2-3 भाषेत सांगता येईल. बंद करू का मग आता? वेळ बी झाला आपल्याला. चळवळ केल्या की मग मला विसरून जाते माझं बोलायचं. आता बघा तुमच्या इकडे गणपती कशी काय बसतात ना? कशाचा बशीचा? पहिले कशाचा टिकलं बरोबर. बर गणपती कशाचा? गणपती कशाचा गेला आणि भाव कशाचा धरला? पूजा कशाची केली? पूजा गणपतीची केली का मातीची केली? पूजा तुम्ही कशाची केली? चिखलाचीच केली हो, पण भाव गणपतीचा झाला. गणपती कशाचा? चिखलाचा आहे, लाल मातीचा आहे, पण भाव कशाचा आहे? तसं मेंढ्या वळल्या, पण कोणाच्या वळल्या? बाळू मामाच्या म्हणून वळल्या का धनगराच्या म्हणून वळल्या? हा तसं मातीचीच पूजा केली, पण भाव गणपतीचा धरला. मेंढीचीच सेवा केली, भाव बाळू मामाचा. विठ्ठल दुसरा पुरावा देऊ का? त्याला सूत्र. अर्जुनाची घोडी ऐका ना. अर्जुनाची घोडी धुतली अनंते संकष्टे भूत निवारिणी. घोडी अर्जुनाची म्हणून धुतली का घोडी धुतली? कोणाची धुतली घोडी? अर्जुनाची म्हणून धुतली. आणि खरारा कोणाचा गेला घोड्याचा? सारथी कोणाचा झालाय? त्याच्याच घोड्याला इतके मोठे, त्याच्याच रथाला एवढे घोडे होते, पण का सेवा केली? हा जर भाव कळला ना तर परमार्थाची खरी मजा आहे बरं का. इथं मोकार वय घालून दिवस घालून काही फायदा? केस पांढरे झाले काय? किती बऱ्या करा काहीच पदरात पडणार नाही. तुम्हाला कर्म होईल, सत्कर्म होतील, पण खरं उद्धार होणार नाही. उद्धाराची जर गरज असेल ना तर आता साधू शोधा की त्या साधूच्या चरणावर मिठी मारल्याबरोबर कायच पालट झाली पाहिजे. विठ्ठल सोपं उदाहरण सांगतो, मी कायम सांगत असतो. आता बघा तुमच्या गावात सत्ता होते ना, होते का नाही? सावळीमध्ये होते ना? बरोबर. आता मी तुम्हाला चांगले पुरावे विचारणार आहे, मी काय जास्त किरणात करणार नाही. सप्त्यामध्ये जवळजवळ नवमीचा असला तर 9 दिवस आणि वार्षिक असला तर 8 दिवस. 8 दिवसात किती महाराज होतात? 8. बरोबर. किती वर्षापासून चालू आहे? आता ही परंपरा काय बोलायचं. आता मी एक सांगतो तुम्हाला. तुमच्या इकडे
म्हणजे साधूच्या चरणाला मिठी मारल्याच्या नंतर किंवा साधूचं दर्शन घेतल्यानंतर त्याच्या वृत्तीत काय बदल झाला मला हे सांगायचं. तुम्ही अनेक वर्षापासून सप्ते करता, अनेक साधू येतात, अनेक महाराज तुमच्या सानिध्यात आले, परिणाम काय झाला विषय महत्वाचा. दुसरी गोष्ट, तुमच्या इकडे डोळ्यात मिरची पडल्या किती दिवसाला आग होती? मावशा जागी हाव की झोपल्या? उद्या भंडारा आहे, काय टेन्शन घेऊ नका. आहे की हा मेडी माऊली नम शिवाय म्हणलं की चालूच आहे इथं. होते का हे लवाड बोलला लिहा तुम्ही काय विठाला विठाला विठाला. काय बोललेलं तुम्हाला कळलं नाही की माझं कीर्तन तर कळलं नाही की नाही तू उभं राहणार जाईन मी आहे की नाही. होय खुशाल पाटील कसं होय बरं होईल नाही तर काय तर बरं कळ नाही म्हणा नाही की हा ते तर सांगा मग मलाच कळणार. तुमच्या इकडे डोळ्यात मिरची पडले किती दिवसाला आग होते? महिन्याला, 6 महिन्याला, असं काही दिवस आहेत का? होय मावशी नुसतं मिरच्या वाटताना पदर टाकतात वर हिरव्या मिरच्या वाटताना. जर तुमच्या डोळ्यात मिरची पडली कमीत कमी 15 दिवसाला आग पडली, असंच आहे की नाही? आमच्या इकडे आहे बुवा, तुमच्याकडे कसं आहे? असंच आहे की नाही? तुमच्याकडे मस्करी म्हणून करणं गेलं खरा पुरावा सांगलो रेली आहे. दुसरं उदाहरण सांगतो, जसं डोळ्यात मिरची पडल्या त्या क्षणी काय पडते? आग पडते. तसं साधूचं दर्शन झाल्या परिणाम पाहिजे तर साधू नाहीतर काय म्हणले जे का त्याशी म्हणे जो तोची साधू ओळखीला का आपण हा विषय खरा आहे. ओळखा आणि नंतर त्या साधूच्या चरणाला मिठी मारा. अशी किती महाराज झाले. काय परिणाम झाला काका तुमच्यावर? कळला देव? देव कळला का? अशी किती भेटतील तुम्हाला? जशी मिरची डोळ्यात पडल्या पडल्या त्या क्षणी आग पडते. दुसरं उदाहरण, ही वायर आहे. त्या उघड्या वायरेला तुमचा बोट लागला किती दिवसाला शॉक लागते तुमच्याकडे? असं कुठं असतं का? पण मारा बाळ मारा किती दिवसाला शॉक लागते? नाही तुम्ही काही मस्करी करायला गेलो बरं का तुम्ही खरंच सांगलो ना. पण हे एवढं जर खरं आहे चाललंय काय? चाललंय काय? किती महाराज जीवनात आले, कितीच्या डोक्यावर पाय ठेवला आणि किती तुडवले, किती मिळेले, उरगाळून चुबळून गेले का ते ज्ञानेश्वरी. काही परिणाम कवर चालायचे. कारण का तर असा साधू जीवनात भेटला पाहिजे आणि अशा साधूच्या संगतीचा ब्रह्म कळेश्वरांना महाराज म्हणतात अशा साधूकडे जा. तर कारण का त्या साधूकडे काय
तर हाच हेच घेऊन जायचं आहे. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. हा लाभ आहे बर का. जीव ब्रह्म ऐक्य करून देणार आहे, वृत्तीची निवृत्ती करून देणार आहे आणि परमपरमात्म्याचं स्वरूप ऐक्य करून देणार आहे. त्या साधूचा शोध करा. असे माझ्यासाठी कंबर बांधणारे भरपूर आहेत. 500 कमी दिले ना तर तुमच्या अंगावर फेकून देतील का नाही. कीर्तनकार हो कंबर बांधून सांगतात, यांनी तर धर्म बुडवला. आयशियाची करिता सेवा काय सुख. कळलं का काय. अभंगाचं सूत्र नाही, संगती नाही, अन्वय नाही, काय नाही. खेटे बांधले निघाले आतंकवादी सारखे निघाले जातात. काही उपयोग नाही महाराज. कोणा 72 असावं. पूर्व मीमांसा काय, उत्तर मीमांसा काय, प्रमेय काय, प्रमत्व काय, प्रमाण काय, अर्थपती काय, काय नाही. अभंगच कळणार तर एवढ्या भानगडी कशाला पडते. याच्यासाठी सांगतो. याच्यासाठी काय सांगितलं. जसं उघड्या वायरीवर बोट पडल्या बरोबर माणसाला श्वास लागतो, त्याचे परिणाम जाणवतात. बरोबर. डोळ्यात मिरची पडल्याबरोबर आग होते. विस्त्यावर पाय पडल्या बरोबर 12 ते 13 महिन्याला पोळते दिसतो. बरोबर ना काका. आता इथं स्वयंपाक कशावर आहे, गॅसवर आहे का चुलीवर आहे. गॅसवर आहे का, मग काय जाणवणार नाही. चुलीच्या निखाऱ्यावर पाय पडला. आता आमच्या आजीमाईला नुसती पोळी उलटायच्या वेळात पोळतोय ना, हात घातल्यावर कसं हात पडला चुकून. किती वाजेपर्यंत पोळते अक्का. दुसऱ्या दिवशी 4 वाजेपर्यंत. कसं आहे महाराज. बरोबर आहे कसं आहे. हे सर्व खरं आहे हो, पण साधूच्या चरणावर मिठी मारल्या का परिणाम होईना मला हे म्हणायचं आहे. पण याला पुरावा सुद्धा तुकोबर आहे देतात. याचा पुरावा तुमच्याकडे असेल पण द्या नाही. आपणा सारखे करीती
आपणा सारखी करायची तात्काळ तात्काळ आपणा सारखे करीती तात्काळ आपणा सारखे काळ वेळ नाही तया आपणा सारखे करीती. काय करते तात्काळ जसं मिरचू पडल्याबरोबर तात्काळ आग आहे. जसा उघड्या वाईवर बोट पडल्या तात्काळ शॉक मारतो. विस्तवावर पाय पडल्या भाजतो. हे कसं आहे तात्काळ आहेत का काही वेळा नाही. तसं महाराज सांगतात आपणा सारखे करती तात्काळ. ज्या साधूकडे जाताना तुम्ही तो साधू तुम्हाला ब्रह्म बनवला पाहिजे तर त्याला शरण जा. अशा मोकाराला फिरून काही उपयोग नाही. आपडू देतो तुझे त्यालाच कळणार तुम्हाला काय करेल. आणि असा जो उपाय आहे हा जो हेच आहे हा लाभ आहे फक्त तशा संताकडे जा. जनाबाई सांगले आयुष्या संता कैशा आयुष्या जो या ब्रह्मबोधाला या परम सुखाला पोचतो एकरूप करतो अशा साधूला शरण जा. आणि तिथं काय आहे लाभ पायी उत्तम. तिथं काय लाभ आहे तर तुम्हाला उत्तम असलेलं ब्रह्म परम सुख तुम्हाला प्राप्त करून देतो. म्हणून तिथे तुम्ही काय करा शरणागती करा. तनाने मनाने कायाने वाचाने त्या श्रीगुरूला शरण जा. तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लाभ पायी पण आता त्या काळामध्ये एवढी सेवा करत होते महाराज. आता तेवढी सेवा या काळात करता येते का? करता येत नाही. आणि ती सेवा करताच येत नाही. कारण का कारण देहाचं निरसन करून महाकारण देहाचं निरसन करून परा पश्चिमा मध्यमा वैखरी वाण्या किती आहेत 4. देह किती आहेत 4. अंतकरण किती आहेत 4. अवस्था किती आहेत अवस्था 4. कोणत्या आहेत 4 म्हणजे जमते. वाण्या 4 अवस्था 4 जागृती सोपानी सुसुप्ती. तुर्या कशा आहे तुर्याचा तर तपास बी नसेल आपल्याला. तुर्या कोणाला म्हणा तुर्याचं वास्तव काय ह्या सुखाला प्रवृत्त करणारेच खरे साधू असतात. आणि त्या संताकडे गेल्याच्या नंतर लाभ पायी उत्तम. तुम्ही काय करा आता तेवढी सेवा करता येणार कारण का 5 वाणीच निग्रह करावं बरं का. 5 कर्म इंद्रिय 5 ज्ञान इंद्रिय 11वं मन 12 याच निग्रह झालं पाहिजे बरं का. एवढ्यातून चालणार नाही. तर महाराज सांगले 4 देहाचं निरसन झालं पाहिजे 4 वाण्या निरसन झाले पाहिजे 4 अवस्था निरसन झाले पाहिजे बरं का. एवढ्यातून सारत त्या ब्रह्मपदाला जात असताना आपल्याला काय करायचं आहे हे करत जावं लागते बरं का. पोहणारा माणूस काय करतो पाणी मागे सारतो आणि पुढे जातो. तसं आपल्याला सारत पुढे जायचं आहे. तर आता ते पूर्वीच्या काळात होतं आता ते काही होता करता येत नाही. आणि तुम्ही ते काही करू नका. मग काय करा महाराज
मनविता त्यांचे दास. तुम्ही काय करा आता, निश्चित तुम्ही दास म्हणा. आता तुमच्याने तेवढं करणार नाही. मनविता त्यांचे दास, पुढी आस उरेना उत्तम. काय उरेना आता, आस राहणार नाही, आशा राहणार नाही. काय होईल, पुढी आस उरेना उत्तम, सरेना उत्तम. तुका म्हणे कल्पांतीही सरेना. काय सरेना, तुम्ही जे केलेले बाळूमामाचा सप्ताह, भंडारे, कीर्तन, प्रवचन अनेकाला सहकार्य केले, पण दुसऱ्याच्या बांधावरला गवत कापून आणलेलं नाही बरं का. काय झाले, तुम्ही हे कार्य केलेलं आहे ना, ते सरणार नाही. तुका म्हणे मग केव्हा, तुका म्हणे काय होते प्रमाण नाही. झालं माझं दुसरंच आहे हो. नाही नाही नाही, मला जे लागतंय तेच मिळावं लागतं. महाराज म्हणतात की बाबा, उत्तमची उरे हे पाहिजे होतं मला. तुका म्हणे एका, मी म्हणल्यावर येते उत्तम मची उरे. उरे उत्तम. काय उरे, तर तुम्ही केलेलं कार्य उरत तेच उत्तम. तुका म्हणे एका, मरणेचे सरे. सरे काळ सरे, आणि शिल्लक कीर्ती उरे. म्हणून काय करा, तर संतांकडे जा. हा पायी लाभ उत्तम आहे, हाच लाभ संतांकडे द्या. कोणाकडे जाऊ नका, कोणाच्या दारात हात पसरू नका. साधू संताचा पदर धरा, ऐशियाचा पदर धरा.
ऐशियाचा पदर धरा तिने देव येईल घरा. ऐशी पदराची धनी संत साधू मुनी. संत साधू आहेत यांच्या पदराला धरा, यांच्या पदराखाली राहा. तुम्हाला ब्रह्म केल्याशिवाय राहणार नाही आणि बाळूमामाच्या सुखात एकरूप करून घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांची रास. पुढे आज उरे ना उत्तम सरे ना उत्तम. उत्तम उरे ना सरे ना. उत्तम सरत नाही आणि उत्तम उरत नाही की सरत नाही. काय उरत नाही, काय सरावं आणि काय उरावं. कीर्ती उरावी आणि वृत्ती, कोणची वृत्ती सरावी. तिथून काय पाहिजे, सरली पाहिजे. मग याच्यासाठी तुम्ही काय करा, एवढं लय करता येणार नाही ना तुम्हाला, तर म्हणविता त्यांची दास. ज्ञानोबराचा दास आहे, श्री गुरुचा दास आहे. श्री गुरुचा दास्यत्व करा, हनुमंतरायानी दास्यत्व करा. श्री गुरुला शरण जा, साधूची सेवा करा, बाळूमामाची सेवा करा, पण मनोभावाने करा. मग ते काय होईल, उत्तम होईल. काय होईल, उत्तम आहे. पण तेच साधू काय करतात, तर तुमच्यावर कृपा करतात. आता कृपा आहे किती, 4 बर का. मुद्रा किती आहेत महाराज, मुद्रा 4 आहेत की 5. आम्ही म्हणतो 5वी मुद्रा. लावून या लक्ष्य आत्मा तो प्रत्यक्ष हरी दिशे. मुद्रा ते 5 आहे आणि उल्लेख कितीच आहे. बर जाऊ द्या. चंद्र किती कळायचा आहे, चंद्राला किती कळायचं, 16. मग 16व्या दिवशी कुठे जातो, अमावस्येच्या दिवशी कुठे जातो. अमावस्याच्या दिवशी चंद्र कुठे जातो, ह्याच्या 16 कळ्या संपल्या. मग आता तो कोण्या ह्याच्यात समावेश झालाय हे तर कळलं पाहिजे की नाही. आणि मी म्हणतो ओळली 17वी गा, ते कुठे 17वीचे सामने मोठे. अरे 17 कळ्याचा आहे चंद्र. 16 कळ्या संपल्या की ते 17व्या कळ्यात विलीन होतो आणि पुन्हा त्या 17वीतून 16 होतो. पण एक आहे ती 17वीच आहे, म्हणून ओळली 17वी गा. 17 आहेत बर का, ध्यानात ठेवा. इथून पुढे म्हणविता त्यांचे दास व्हा, श्री गुरुची सेवा करा, श्री गुरुच्या सान्निध्यात राहा. खरं तत्वज्ञान करतो, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. वाऱ्या करून फायदा नाही, बाऱ्या करून फायदा नाही, न्याऱ्या करून सुद्धा फायदा नाही. आयुष्य फुकट चालले. अरे एका साधूच्या संगतीत राहा, साधूची रात्र दिवस सेवा करा. साधूच्या मुखातून जे शब्द निघाला ते ब्रह्मनेच हवा. ब्रह्म शब्द, ते शब्द ब्रह्म असते, त्याची मूर्ती स्वेश. ते शब्द जे निघतात ना साधूच्या मुखातून, ते वेदांत बाहेर पडतो, वेद बाहेर पडतात, ब्रह्म बाहेर पडतो. आणि ब्रह्माला जन्म देणारे साधू असतात. आणि म्हणून अशी कृपा करतात ते कल्पांतीही सरेना. आहे का, कृपादान केले संती कल्पांती सरेना. आता आपल्याला वेळ झाला, 12 वाजले बरोबर झाला आपला वेळ. आता लय बोलण्यात मजा नाही. आधीच म्हणलो होतो बरं ती तरी आगाऊ बोललोच, अर्धा तास बोलू बर का. 11:30चा टाइम होता, पण आपण 12ला आणलो आणि आपण 12ला करेक्ट करणार आहे.
तुका म्हणे संत सेवा बाबाने संत सेवा टाळी वाजवा टाळी वाजवा हो मावशी टाळी वाजवा
का म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम मनविता त्यांची दास पुढे आस पुढे ना. झालेली सेवा बाळूमामाच्या चरणी. आणि सर्व बसलेले जे वर्ग आहेत ते पण माझ्या गुरुस्थानी आहेत बरं का. माऊली सुद्धा म्हणली ज्ञानोबा सुद्धा पुरावा आहे बरं का. ज्ञानोबा प्रभू तुम्ही महेशाच्या तुम्ही कोण आहात? प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. थोडं भाग असतात. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मीतव दुबळा अर्चितशी भक्ती बोल शिवकारा लगी. महेशाच्या मूर्ती. निवृत्ती दादाचा अवतार कुणाचा तो? निवृत्ती दादाचा अवतार कुणाचा तो? सदाशिवाचा. स्वामी निवृत्ती दादाचा अवतार महादेवाचा आहे. मग ज्ञानोबा श्रोत्यात काय पाहिलं? गुरु पाहिला का माणसं पाहिले? तुम्ही समाजात माणसं पाहता का देव पाहता? कधी दिसला? हा देव दिसला का? आतापर्यंत कोणाला देव दिसतो का? एका गावात चोरी झाली. चोरी झाली कुत्र्याच्या एका कानावर सासू आली बर का. खाल्ली आळीला चोरी झाली. एक कुत्र भुकलं. अख्खा गावची कुत्री भुकू लागली. चोरानं किती कुत्र्यानं चोराला बघितली होती आणि गावचे काय म्हणून भुकू लागले? हा किती कुत्रे चोर बघितला? एक कुत्र चोर बघितलंय पण आजच्या वरच्या बिहारीचे तसं देव कोण पाहिलाय? अरे बाबा कुत्र्यावर कुत्र्याचा विश्वास आहे. काहीतरी प्रकरण घडले म्हणून भुकुलाल्यात नसता अशी कुत्री. तसं माणसावर माणसाचा विश्वास नाही पण कुत्र्यावर 100% आहे. माणसावर आहे का विश्वास? साधूवर विश्वास नाही, माणसावर नाही, पण कुत्रे खरे त्यांचा विश्वास कुत्र्यावर आहे. तसा आपला विश्वास आहे का? नाही. ज्ञानोबा या समाजात गुरु म्हणून सेवा केली. समाज म्हणून केली नाही. आम्ही काय करतो? रात्रचं कीर्तनकार होतं पण पुण्या लोकांचं होतं इथवर येत. काय केलं सेवा? काय कळलं तुम्हाला? ढेकळ होय महाराज. काय कळलं? काय कळलं? इथं जायचीच काय गरज आहे? इथं काय आहे? ब्रह्म सर्वत्र सदास. ब्रह्म सर्वत्र समय आहे का ना? आम्ही म्हणतो भरला गणदाट. काय दिसला? कोणाचा दिसला तुम्हाला? अरे किती वाऱ्या करून काय पदरात नाही भाऊ. ज्या दिवशी ही वृत्ती होईल ना अशी वृत्ती त्या ब्रह्माशी ठामपणाने एकरूप होईल. तिला जग दिसत नाही तर ब्रह्म दिसत. जग नोहे. रुक्मिणीला कळला नाही, तुम्हाला कळते होय देव? रात्रंदिवस पाय दाबणारी तिला कळला नाही. लाजले गे माया आता. ओवाळ्याला गेली ओवाळ्याला गेली पण गंमत अशी झाली. जिकडे पाहे तिकडे आणि नको त्याला ओवाळलं तर पतिवर्तीचा धर्म. आता कसं करावं?
लाजले कोणाला वाळू. जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज सगळे एक दिसू लागले. जर ओवाळायला गेलो आणि त्याच्यात जर दुसरंच निघालं तर, म्हणून लाजली, अहंकार गेला. तिला देव कळला तुम्हाला देव आहे. याच्यासाठी श्री गुरुच्या सानिध्यात पाहिजे, साधूची सेवा केली पाहिजे आणि साधूची कृपा झाली तर तत्व कळलं राहत नाही आणि ब्रह्मस्वरूपाला मिळाल्याशिवाय राहत नाही. ज्ञानेश्वर तुकाराम तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा.
देवा